हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अक्का लाडूंच्या डब्यातनं लाडू काढत असते, तेव्हा लक्ष्मी येते आणि बोलते, वंस पोरीच्या अंगावर 4 दागिने जास्त असू द्यात की. तेव्हा अक्का बोलते की 4च असू दे, 5वा घातला की पाहुण्यांच्या तोंडाला पाणी सुटल. तेव्हा लक्ष्मी हसते आणि बोलते, बरं वामनरावांचा निरोप आलता की तयारीत राहा, पाहुणं कधी बी येताल. तेव्हा लक्ष्मी आणि अक्का पाहुणं आले असे चाहूल लागतात, पटकन बाहेर येतात. बाहेर येऊन बघतात तर टांग्यातनं सगुणा उतरते. तेव्हा लक्ष्मी आणि अक्का एकमेकांकडेच बघतात आणि तेवढ्यात सगुणा येते आणि बोलते की काय भामाबाई, ओळख लागते का? तेव्हा अक्का बोलते की अगं अशी कशी ओळख लागणार नाही. तेव्हा सगुणा बोलते, पुण्याची सगुणा आहे मी. अक्का बोलते, चल चल हातपाय धुऊ, नाही तर आंघोळीलाच पाणी काढू का? तेव्हा सगुणा बोलते, नाही नाही हातपाय धुते मी. तेव्हा अक्का पटकन महादूला आवाज येते आणि बोलते की टांग्यातलं सामान काढ की. तेव्हा सगुणा आत जाते, अक्का डोक्याला हातच लावते. तेव्हा लक्ष्मी बोलते, आता वंस जावळीचं पाहुणं पण येणार आहे याचा सांगावा आलाय, आता काय करायचं? तेव्हा अक्का बोलते, तेच की आता कळेल असं झालंय, काय झाकायचं आणि काय दाखवायचं. तेव्हा लक्ष्मी बोलते, मला आता कळनाच झालंय. तेव्हा अक्का बोलते, अगं असू दे की काहीतरी मार्ग निघेल. अगं लई नियमाने हाय, खोटं जर कळलं तर फाडून टाकेल. तेव्हा अक्का बोलते, चालू गोड पाणी दे. इकडे ज्योती तणफण करत त्याच्या तालिमीमध्ये येतो. तेव्हा ज्योतीला समजवायला, ज्योती तणफण करत तालिमीत आलेला असतो, ज्योतीला समजवायला त्याचे मित्र येतात. तेव्हा ज्योती बोलतो, माझ्या माघारी का आलात तुम्ही, मला जरा शांत राहू द्या. तेव्हा ते बोलतात की ज्योती, तू दादांवर असं रागवायला नको हवं होतं. तेव्हा ज्योती बोलतो की मी त्यांच्यावर रागवलं नाही, मी माझ्यावर चिडलोय. तेव्हा ते बोलतात की अरे ज्योती, दादांनी शाळा शिकायला नकार दिली, याचं काहीतरी कारण असेलच ना. तेव्हा ज्योती बोलतो, शाळेबद्दल नकार मला सहन होणार नाही. ज्योतीचे मित्र सांगतात की अरे त्यांनी नाही तर तुला पहिल्यांदाच का शाळेत घातलं असतं, बरोबर ना. तेव्हा ज्योती थोडा शांत होतो, उठतो आणि बोलतो, अरे त्यासाठी दादासनी पैकीच्या पैकी गुण देतो म्या. ज्योती बोलतो, आज त्यांनी मला शाळेत घातलं म्हणून मला शिक्षणाचं महत्त्व कळलं, नाहीतर पण आता तेच महत्त्व दादासनी समजावून नाही सांगता येते मला, म्हणून माझी चिडचिड होते. तेव्हा ज्योतीचा मित्र बोलतो, शांतम पापम ज्योती, शांतम पापम ज्योती. तेव्हा ज्योती बोलतो, आता मला सांग, मी कधी दुसरा हट्ट केला आहे का? कधी खायचं प्यायचं मागितलं का मी? मला फक्त शाळा पाहिजे. शाळेत मला मस्त वाटतं, करमून जातं मला. आणि जर कोणी मला शाळा नको म्हटलं तर माझ्या डोक्यात रागाची तिडीक जाते. नाहीतरी मी असं रागवतो का? आणि मी दादांवर रागवेल, शक्य आहे का? तेव्हा त्याचे मित्र बोलतात, नाही रे. तेव्हा ते बोलतात की पण तू त्यांचा राग या मुलांवर काढला तालमीतल्या, आणि त्यांच्या रागापायी तू इथली तालमीतली मुलं लोळवलीस. तेव्हा ज्योती हसतो आणि बोलतो, अरे कुणाला सांगू नका, नाही तर तालमीतली पोरं चिडतील माझ्यावर. तेव्हा ज्योती त्यांना बोलतो, चला येता का, खेळा ना माझ्याबरोबर कुस्ती. तेव्हा त्याचा एक मित्र बोलतो, नको, तुझी कुस्ती तुलाच लक लाभ. तेव्हा एक बोलतो, खेळलो असतो पण तू आत्ता दादांवर चिडला आहेस ना, नंतर कधी बघूया. तेव्हा ते हसून चालले जातात. लक्ष्मी सगुणाला गुळपाणी देते. तेव्हा अक्का बोलते, काही दगदग नाही झाली ना. तेव्हा सगुणा बोलते, नाही नाही काही नाही, व्यवस्थित आली मी. आधी समधीच येणार होती, पण म्या म्हटलं की मीच जाऊन येते आणि तू निरब धाडला आली बघ मी. तेव्हा अक्का बोलते, अगं आत चल की, म्हणजे आतमध्ये मस्त गप्पा मारत बसूया, रात्र आपलीच आहे की. सगुणा आणि अक्का आतमध्ये येते. तेव्हा अक्का विचारते, कशी आहेस की, आणि दादा कशी आहे गं, लई दिवसानं भेट झालीच नाही की. तेव्हा सगुणा बोलते, आता होईलच की भेट. बरं मला सांग, कशाला बोलवलंस? तेव्हा अक्का बोलते, तुझं झालं वय आणि लगेच सांगू काय गं तुला? अगं जरा आराम कर की, बस जरा. तेव्हा सगुणा बोलते, निरोप आला आणि लगेच जॉन साहेबांनी सांगितलं की मला जावं लागेल. तेव्हा सगुणा बोलते, पण का बोलवलंस? तेव्हा अक्का बोलते, असं काही नाही गं, अंबाबाईच्या काठीसनी बोलवलं तुला. तेव्हा सगुणा बोलते, पुण्यातनं हात जोडतच असते की मी तिला. तेव्हा अक्का बोलते, अगं तसं नाही, इथं आले की प्रत्यक्ष अंबाबाईची वटी भरतीस ना. तेव्हा सगुणा बोलते, वय वटी तर भरलीच पाहिजे. तेवढ्यात तिचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि दरवाजात सावी बघत असते. तेव्हा सावी मनात बोलते, हेच पाहुणे हाय वाटतं. तेव्हा सगुणा बोलते, अगं अंबाबाई, इकडे ये गं. तेव्हा सावीला ते आठवतं की तिला रमाने सांगितलं असतं की पाहुणे आले की मान खाली घालायची, जेवढी जास्त मान खाली तेवढंच संस्कारी आहे, नाही तर पाहुणे म्हणतील पोरगी आगाऊ आहे. सावीला तेही आठवतं की तिची मैत्रीण बोलते, चालताना पण नीट चाल, आणि असं व्यवस्थित चालले नाही तर तुला कोणी पसंत करणार नाही आणि घोड नवरी बनून राहशील. तेव्हा सावी बोलते, नको बाई, घोड नवरी नको. तेव्हा सावी पटकन डोक्याचा पदर दागदागिने नीट करते आणि हळूच चालत येते. तेव्हा सगुणा तिच्याकडे बघतच असते. सावी एकदम आल्हाददायक सगुणाचे पाय पडते. तेव्हा सगुणा बोलते, असं असू दे, नाव काय तुझं?
तेव्हा सावित्री एकदम सोज्वळ आवाजात बोलते सावित्री. तेव्हा अक्का बोलते अगं एवढी कशाला लाजतेस गं, ती आपल्या घरातलीच आहे आणि याच्या आधी येऊन गेली ती. तेव्हा सगुणा बोलते अगं जेव्हा आले होते तेव्हा ती लहान होती आणि तू बोलली होतीस की भीमाबाई की जेव्हा मोठी होईल तेव्हा निरोप धाडेल. धाडलाच निरोप आणि आली बाई मी तडक पुण्यावरून निघालेच. तेव्हा सावीला पुणा नाव ऐकून खूप भारी वाटतं. लगेच तिला रमाच्या आईचं आठवतं की पुणं एकदम भारी आहे पेशव्यांचं. तेव्हा सावी बोलते तुम्ही पुण्याच्या? तेव्हा सगुणा बोलते वय. तेव्हा सावी बोलते माझी मैत्रीण आहे ना रमा, ती पुण्याला जाणार आहे म्हणे लगीन करून आणि वाऱ्याच्या खेटून त्यांचा वाडा बी आहे म्हणतात. तेव्हा सावी बोलते पेशव्यांचं पुणं ना व. तेव्हा सावी बोलते आणि तिकडे खूप पेटा आहे म्हण, मोठी नदी पण आहे वय ना. तेव्हा सगुणा बोलते वय ग वय. तेव्हा सगुणा सावीला हात धरून खाली बसवते आणि म्हणते बाई मैत्रीण तुझी पुण्याला जाणार आहे आणि तुलाच लय माहिती का पुण्याबद्दल, पुण्याला कधी गेली का, आवडतं का तुला पुणा? तेव्हा सावित्री बोलते वय आवडतं. तेव्हा सावी बोलते शिवाजी महाराज लहान असताना तिकडेच राहायचं ना व. तेव्हा सगुणा बोलते वय पण तुला कसं माहिती? तेव्हा सावी बोलते कीर्तनात ऐकलं होतं, आमच्या भैरोबाच्या कीर्तनात ऐकलं होतं म्हणून मला माहिती आहे. तेव्हा सगुणा बोलते भीमाबाई अगदी गोडच आहे. तेव्हा सावी बोलते सावित्री, समधी मला लाडानं सावी म्हणतात. सगुणा बोलते की अगदी गोड आहे आमची लय गोड आहे. तेव्हा अक्का बोलते की लय गोड आहे आमची सावित्री. तेव्हा अक्का थोडी शांत होते. तेव्हा सगुणा बोलते काय गं बरं वाटत नाही का तुला? तेव्हा अक्का बोलते की मला कुठे धाड भरली. तेव्हा अक्का म्हणत बोलते पण दुसरं पाहुणं आलं तर चांगली तारांबळच उडेल. सगुनीला विश्वासात घेऊन सांगू पावत दुसरं पाहुणं नाही आलं म्हणजे झालं. तेव्हा अक्का बोलते देवा भैरवनाथ आता तूच सांभाळ रे बाबा. तेव्हा सगुणा बोलते काही बोलली का तू? तेव्हा अक्का बोलते नाही गं काही नाही, अगं आमची सावी तिला लय बोलायला लागतं, ओळख पाक काय लागत नाही. तेव्हा अक्का बोलते सावी अगं थांब की आता बोलायचं. सगुणाबाई एवढ्या प्रवासात दमून थकून आली आहे, जरा तिला बसू दे, खाऊ पिऊ दे, आराम करू दे, मग नंतर गप्पा मार होय की नाही. तेव्हा सगुणी बोलते पोट भरलं माझं. तेव्हा अक्का थोडी थांबते आणि बोलते कशानं गं? तेव्हा सगुणा बोलते अगं पोट भरलं माझं सावित्रीला बघून आणि शीन पण सरला माझा सावीला बघून. तेवढ्यात बाहेर सावीचा भाऊ आवाज येत असतो आबा आबा अक्कीला बघायला पाहुणं आलं. तेव्हा पाटील बोलतात आलं का? तेवढंच तेच शब्द सगुनीच्या कानावर पडतात. तेव्हा सगुणा सरळ तिचे कपड्यांची गाठोडी उचलते आणि बोलते भीमाबाई येते मी. तेव्हा अक्का बोलते का? तेव्हा सगुणा बोलते तुझ्या मनालाच विचार की चुकीच्या वेळेला आली, येते मी. तेव्हा अक्का बोलते असं आल्या आल्या निघणं बरं दिसतं का गे? तेव्हा सगुणा बोलते तुझ्या मनाला विचार की बरं दिसतं का? तेव्हा अक्का बोलते की तू आराम कर की, समध्याचा खुलासा मी उद्या करते हां. तेव्हा अक्का बोलते लक्ष्मी सावीला तयार कर की आता पाहुणे कधी बी येतील. तेव्हा लक्ष्मी येते आणि बोलते की चल सावी. तेव्हा सावी आणि लक्ष्मी गेल्यावर सगुणा बोलते मला खरं खरं सांग का बोलवलं होतंस मला, हेच सावी ऐकते. तेव्हा अक्का बोलते अगं खरंच की अंबाबाईच्या काठीला बोलवलं होतं. तेव्हा सगुणा बोलते घे माझी शपथ. तेव्हा अक्का बोलते की अगं माझ्या मनात जुन्या काठीला नवी काठी जोडायची होती, पण खंडूजीनं गडबड केली. पाहुण्यासनी परस्पर कवाच सांगितलं हे मला माहीत नव्हतं आणि त्याच्या आधीच मी तुला निरोप धाडला होता. यात माझं काय चुकलं सांग बरं? मी तुला सबूत दिला होता की निरोप धाडीन म्हणून, धाडला की नाही? तेव्हा सगुणा बोलते हा. तेव्हा अक्का बोलते अगं बापाचं काळीज आहे गं, बापाचं काळीज. पोर मोठी व्हायला लागली की केळीच्या पानावानी एक वाऱ्याची झुळूक आली की फाटून जाते बघ. सावी ऐकतच असते. तेव्हा अक्का बोलते हे बघ तू आराम कर, मी समज तुझ्याशी उद्या बोलते बरं का, बाहेर पाहुणं आहेत ना. तेव्हा अक्का गेल्यावर सगुणा बोलते आता थांबून नाही चालायचं, निघते मी बी भीमाताई. तेव्हा सावी ऐकते आणि बोलते निघाल्यात तुम्ही? तेव्हा सावी जवळ येते आणि बोलते तुम्ही निघाल्यात तर मग अंबाबाईच्या काठीला गोंडा नाही बांधणार? तेव्हा सगुणा बोलते गोंडा? तेव्हा सावी बोलते नका ना जाऊ, आपण आमच्या रमाला भेटूया, मी जाते हं पाहुणे आलेत. इकडे सावीची आई सावीला तयार करत असते आणि बोलते डोळी नीट घे बरं सावी, आणि हां नीट बघ आरशात आणि समधीकडे पायात घोळ आणू नकोस हं. तेव्हा सावी बोलते काय गाई किती काळजी करते, समद ठाऊक आहे मला. तेव्हा लक्ष्मी बोलते पाहुण्यांसमोर समधी घाबरशील बरं का. तेव्हा सावी बोलते आई आबांना सांग ना नवरा कोण आहे खुनीने सांगायला. तेव्हा लक्ष्मी बोलते हे काय आता नवीन आणि तुला काय ग करायचं आहे? आणि म्हणे नवरा कोण आहे. तेव्हा सावी बोलते अगं आई रमाला माहीत पण नाही तिचा नवरा कोण आहे ते. तेव्हा लक्ष्मी बोलते अगं तसंच असतं, नवरा कोण आहे कसा आहे याची चौकशी नसती करायची, आपण आपलं जायचं बसायचं, विचारतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि आगाऊपणा करायचा नाही, कळलं? तेव्हा लक्ष्मी ही सावीची दृष्ट काढते, तिला काळा टिक्का लावते आणि बोलते गुणाची पोर माझी आलीच हं. तेवढ्यात पाहुणे येतात. तेव्हा पाटील बोलतात या सांगावा आल्यापासून वाट बघतच होतो. तेव्हा सगळे घरी जातात. तेव्हा वामनराव बोलतात पाटील यांचं येणं म्हणजे काही खरं नाही बघा, कधी महाराज बोलवतील आणि कुठे कुस्त्यांचा फड
त्यात नारळ हेच फोडणार. कधी देवस्थानच्या बैठका आणि पाटील तुम्हाला सांगतो राजा यांनाच विचारतात काय करायचंय म्हणून. आता यांचं येणं ते आपल्याला ठाव नाही ना. तेवढ्यात तिकडनं आलेली एक बाई बोलते आणि ती 4 गावची वतनं यांना सांभाळायची लागतात ते सांगा ना. तेव्हा वामनराव बोलतात, हो हो पाटील, 4 गावची वतनं सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तर काय एकच सांभाळताय. तेव्हा ती बाई पुन्हा बोलते, अहो ती पाटीलकी असते, हे यांचं काम काय. तेवढ्यात वामनराव बोलतात, अहो फार मोठी गोष्ट लागते, हे द्या ते द्या. अहो कोणाचा बाप आजारी, कोणाची मुलगी माहेर आली, कोणाची मुलगी बाळंत झाली, यांचा नेहमी हात खिशात. पाटील तुम्हाला सांगतो, कोणी जर पुढे केली ना तर यांचा हात गेला खिशात. तेव्हा ती आलेली बाई पुन्हा बोलते, अहो ते पाया पडतात ते सांगा ना. तेव्हा वामनराव बोलतात की अहो ते तर विचारूच नका. अहो मुकुटराव फक्त वाड्याच्या बाहेर यायला हवे. लोक पाया काय पडतील, बायका डोक्यावर पदर काय घेतील, मोठा मान सन्मान बघा त्यांचा. तेव्हा वामनराव बोलतात की एक चाल मोठा दगड आण सुपारी फोडायला. तेव्हा पाटील बोलतात, नाही वामनराव, ते सगळं समजा नंतर होईल, आधी पसंतीच होऊ द्या. तेव्हा वामनराव बोलतात, आता अहो ते होईलच की, ते काय आपल्या हातात आहे. वामनराव बोलतात, आमच्याकडनं आता काही अडचण नाही, आता तुम्ही बोला. घरानं मोठं, बारदानं मोठं. आता तुम्ही बघा, पोरींची लग्नही झाली, आता 5 बोटं तुपात, राहिली 2 पोरं. त्यांचं काय राजपुत्रासारखं काम आणि मोठ्याला शिकारीचा नाच. अहो पाटील तुम्ही वाडा तर बघा, दिवाणखान्यात एक खोली सोडली की सगळीकडे प्राण्यांची मुंडकं भुसा भरून लावली आहेत. आणि हे धाकटे चिरंजीव खंडोबातल्या मुठीतला खडा, लय अबदार, कुणाला दुखावणार नाही, कुणाशी भांडणार नाही, राजासारखा स्वभाव त्यांचा. अहो अशी माणसं भेटणं म्हणजे ऐरावताला इंद्र भेटणं आणि अकबराला बिरबल भेटणं. तेव्हा वामनराव बोलतो, पाटील हे सगळं नशिबाशिवाय भेटत नाही बरं का. तेव्हा पाटीलही बोलतात की खरंय की. तेव्हा वामनराव बोलतात, मुख्य म्हणजे तुमचा योग मोठा. तेव्हा पाटील बोलतात, होय की, मोठ्या माणसांचं पाय माझ्या घराला लागलं. तेव्हा वामनराव बोलतात, हे बघा पाटील, मी शब्द दिला तो मी पाळला, आता तुम्ही थांबू नका, बोलणी होऊन जाऊ द्या की. अहो कशाला उगाच थांबायचं. एकुलती एक मुलगी, मागे सरू नका, पोळीवर तूप पडणार, हात आखडता घेऊ नका. तेव्हा पाटील बोलतात, समज होईल की, पहिले एकदा मुलगी तर पाहून घ्या. तेव्हा मुलाकडचे बोलतात, अहो वामनरावांनी मुलगी बघितली आणि वामनरावांवर आमचा पूर्ण भरवसा आहे. तेव्हा ते जे म्हणतील, ते जे करतील ते सगळं आम्हाला मान्य आहे. तेव्हा वामनराव बोलतात, वरमाई वाट कोणाची बघताय, आता मुलीची बोटी भरून घ्या, जा लवकर. तेव्हा त्या 3 बायका आतमध्ये घरात जातात. इकडे सदा आणि सका सावीला सांगायला येतात, अक्का आम्ही तुझ्या नवऱ्याला बघितलं. तेव्हा सावी बोलते, बघितलं कसा आहे तो. तेव्हा ते सखा बोलतो, तो गावातला गेनू नाही का, तसा दिसतोय. तेव्हा सावी बोलते, गेनू, एक चेष्टा करू नका माझी, खरं सांगा काय ते. तेव्हा सदा बोलतो, एवढा काय बरोबर नाही, नाक बसक, पाय ठीक नाही आणि मुका दिसतोय. तेव्हा सावी बोलते, मुका. तेव्हा सका आणि सदा चिडवत असतात, खूप त्याच्या शेंडीला तूप. तेव्हा सावी बोलते, गप्प. तेव्हा ते दोघं पोरं पळून जातात. तेव्हा सावी बोलते, सदा. तेवढ्यात सावी शांत बसते. तेवढ्यात तिला सगुणा बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.